अतिशय सुंदर प्लॅटिना आहे, साधारणतः लाल कलर आहे, रेड कलर आहे आणि ती स्पॉन्सर्ड केलेली आहे. स्नेहल विलास किस्मतराव सर यांच्याकडून ती स्पॉन्सर्ड आहे. आणि मॅन ऑफ द सिरीज सामनावीर या संपूर्ण स्पर्धेचा या टुर्नामेंटमध्ये जो छान सुंदर खेळणार, वेल रेडर असेल, वेल डिफेंडर असेल, उत्कृष्ट अष्टपैलू प्लेअर असेल, म्हणजे खरं तर वर्सटाईल जो असेल त्याला ही आपण छान सुंदर बाईक देणार आहोत. काही वेळानंतर ती बाईक आपण मस्त मैदानात घेऊन जाणार, एक राऊंड मारणार आहोत मॅटवर. तर तू तयार आहेस ना? येस येस ऑफकोर्स. आणि त्यानंतर मी तुला अजून एक सांगेन की मॅन ऑफ द सिरीज तर आहेच एका बाजूला, तर दुसरं मी तुला सांगेन की वेल रेडर अँड वेल डिफेंडर साठी खास सोन्याची अंगठी आहे. सोन्याची अंगठी, आणि ती सोन्याची अंगठी वेल रेडर अँड वेल डिफेंडर साठी आहे. ती दिली आहे नामदेवजी मेयर साहेब उद्योगपती यांच्याकडून ती देण्यात आलेली आहे. त्यामुळे सगळ्यांनी छान छान सुंदर सुंदर खेळा, वेल रेडी करा, वेल डिफेन्स करा आणि ती अंगठी घेऊन जा. थँक्यू. लगेचच आपण या ठिकाणी सामन्याला सुरुवात करणार आहोत. भोंगेवाले आलेत का? आज फायनलचा दिवस आहे. आलेत सगळे आलेत भोंगेवाले, कारण खूप गरज आहे तुमची आजच्या दिवशी. आपण सगळ्यांशी गप्पा मारायला येतो काही वेळातच, कारण तुम्ही 198 देशामध्ये लाईव्ह दिसता युट्यूबच्या माध्यमातून. मी काल युट्यूबवर गेलो होतो, सर्च केला, त्याच्यामधले तुम्ही 15 लोक दिसले तुम्हाला. नरेश तूही दिसला होतास मला काल युट्यूबवर, मी सर्च केला. त्यामुळे सगळ्यांनी इथेच थांबायचंय, सगळे फायनलचा सामना बघायचा. आणि आज खरं तर महिला संघ दाखल झालेला आहे, त्यामुळे महिलांचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रो कबड्डी लीग 2017चं पहिलं पर्व आहे आणि भोंग्यावाल्यांची स्पर्धा आहे इथे आज, त्यामुळे पूर्ण ताकदीने तयार राहायचंय. हा जल्लोष असला पाहिजे, कारण आजचा शेवटचा दिवस आहे संपूर्ण स्पर्धेचा. आणि या शेवटच्या दिवशी आपण सगळे धमाल करणार आहोत, कारण आजच्या दिवशी घेऊन जाणार आहेत छान सुंदर प्लॅटिना 2 व्हीलर. येस येस नक्कीच उज्ज्वल, कारण ही प्लॅटिना 2 व्हीलर ज्या पद्धतीने आपण पाहतो, ही खासियत या प्रो कबड्डीची आहे. आतापर्यंत या सीझन मध्ये 8 ते 9 प्रो कबड्डी मी गेलो होतो, पण ह्या प्रो कबड्डीची खासियत आहे. तिसरा आणि अंतिम पुकार केव्हीएम ग्रुप मोरिया ग्रुप. तिसरा आणि अंतिम पुकार. संघ व्यवस्थापक आपणास विनंती आहे, आपण आपले खेळाडू प्रवेशद्वाराजवळ उपस्थित करायचे आहेत. केव्हीएम ग्रुप मोरिया ग्रुप. तिसरा आणि अंतिम पुकार. संघ व्यवस्थापक आपणास विनंती आहे, आपण आपले खेळाडू प्रवेशद्वाराजवळ उपस्थित करायचे आहेत. या सामन्यासाठी सामनाधिकारी सरपंच अजय म्हात्रे, पंच सुरेश शेडगे, संजय डबरे, गुणलेखक विजेंद्र भगत,
सहाय्य गुणलेखक योगेश टाणगे माणिक सातपुते. थर्ड रेडसाठी असतील कैलास बजागे, बझरसाठी नरेश टेंबे. सामनाधिकारी पुन्हा एकदा नोंद घ्या. सामना असेल केव्हीएम ग्रुप मोर्या ग्रुप. हा या स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरीचा सामना असेल. केव्हीएम ग्रुप मोर्या ग्रुप. सामनाधिकारी सरपंच अजय म्हात्रे, पंच सुरेश शेडगे, संजय डबरे, गुणलेखक विजेंद्र भगत, सहाय्य गुणलेखक योगेश टाणगे माणिक सातपुते. थर्ड रेडसाठी असतील कैलास बजागे, बझर नरेश टेंबे. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि फारसा वेळ न घेता थेट पोहोचतोय आपण लाईव्ह मॅच कडे. याचा लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतो डेन एबीसी. अक्षर डिझायनिंग त्यांनी अतिशय सुंदर डिझाईन आपण पाहतो. त्यानंतर एलईडी वाले सर त्यांचं सुद्धा मनापासून आभार. त्यानंतर आमचे पार्टनर डीजे मोनिश, या सगळ्या आमच्या पार्टनरांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये. महागणपती प्रीमियर लीग प्रो कबड्डी 2017चं पहिलं पर्व. आणि या पहिल्या पर्वात आजच्या दिवसात आपण पाहणार आहोत पहिला सामना, तो म्हणजेच केव्हीएम ग्रुप वर्सेस मोरिया ग्रुप यांच्या दरम्यान रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या बाजूला जर बघायला गेलं तर मोरिया ग्रुपमध्ये अतिशय सुंदर रेडर आहे, डिफेंडर आहे, शुभम डबरे सारखा प्लेअर आहे, शशांक हेळदनकर आहे. केव्हीएम ग्रुपमध्ये बघायला गेलं तर अतिशय सुंदर सुंदर खेळ करणारे अक्षय आहे, उत्तम असं राईट करतोय. या सगळ्यांचं उत्तम सादरीकरण म्हणजे महागणपती प्रीमियर लीगचा आजचा शेवटचा दिवस. आणि या शेवटच्या दिवसात त्यांनी सादर केलेला त्यांचा परफॉर्म बघायला सगळे रसिक प्रेक्षक आलेले आहेत. आपण रसिक प्रेक्षक बघतोय. आजच्या दिवसात आतापर्यंत 3242 रसिक प्रेक्षक थेट पोहोचलेले आहेत. टिटवाळ्याचं वातावरण 32°C इतकं वातावरण आहे. आणि या रसिक प्रेक्षकांसाठी एक खुशखबर आहे, कारण सूरज आजचा 5वा दिवस आणि 5 दिवस सलग येत आहेत ते. म्हणजे काय म्हणशील, इतका सुंदर रिस्पॉन्स मिळतोय त्यांचा मला. आणि त्यांच्या रिस्पॉन्समुळे हा खेळ कबड्डीचा रणसंग्राम खूप यशस्वी होतोय. या रसिकांसाठी काय सांगशील? खरं तर उज्ज्वला, कबड्डी म्हटल्यानंतर दर्दी कबड्डी रसिक खूप गरजेचे असतात. त्यांच्या टाळ्या, त्यांचा आवाज, त्यांच्या शिट्ट्या, आणि तो आवाज हा मुखातून तो निघतो, पण इथून जो आवाज निघतो त्यांचा एक भरभराटून निघतो. ही लहान मुलं जे भोंगे घेऊन, या महाराष्ट्रातील पहिली कबड्डी आहे की आतापर्यंत डू अँड डायला रेडला असोसिएशनचे अलाराम वाजले होते, पण या पूर्ण स्पर्धेमध्ये हे जे भोंगे वाजतायत महाराष्ट्र फेमस करून टाकलेली आहे या क्राऊडनं, या ऑडियन्सनं ही प्रो कबड्डी. नक्कीच याची नोंद होईल. खरं तर बरीच प्रो कबड्डी आपण बघतो, लाईव्ह बघतो. त्यानंतर जी प्रो कबड्डी इंटरनॅशनल लेवलची प्रो कबड्डी असते, त्या प्रो कबड्डी सारखा माहोल आपण तयार केलाय. आणि हे सगळे रसिक प्रेक्षक त्याचे साक्षीदार आहेत, कारण या टिटवाळ्याच्या भूमीमध्ये इतके दिग्गज रसिक प्रेक्षक येतात. खरंच ते दर्दी आहेत. आणि या संपूर्ण स्पर्धेचं आपण बघतोय बरीचशी बक्षिसं आहेत. प्रथम पारितोषिक आहे स्पर्धेचं 51,000 रुपये. आणि 51,000 रुपये कोण घेऊन जात आहे याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. या स्पर्धेचं दुसरं पारितोषिक आहे 25,000 रुपये. त्यानंतर तिसरं पारितोषिक आहे 15,000 आणि चतुर्थ पारितोषिक आहे 15,000. त्यामुळे 1 2 3 4 स्लॉट मध्ये कोणाकोणाची नावं येतात आजच्या दिवशी हे पाहण्यात एक वेगळीच मजा आहे. नक्कीच नक्कीच. मेगा फायनल म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये असतं की येस आपण को जाना है भाई, आपण को पोहोचना है. कारण नक्कीच लाईव्ह टेलिकास्ट आहे. या 5,000 प्रेक्षकांसमोर तर आपण यांचं मनोरंजन करतोय, पण लाईव्ह टेलिकास्टला जी प्रेक्षकांची उणीव आहे ती मी भरून काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. आणि हॅट्स ऑफ प्रेक्षकांकडनं तेवढी दाद मिळते. आणि त्या पद्धतीने मात्र युट्यूबवर चांगल्या पद्धतीने प्रेक्षक आनंद घेत आहेत. नवे तर केबलच्या माध्यमातून 189 चॅनलवर बाळकडू टीव्ही मराठी आणि गणेश केबल नेटवर्क एक भव्य आयोजनाला साथ देत आहेत. नक्कीच सुरेश, तुला अजून एक सांगेन, काल जस्ट हा शो संपल्यानंतर घरी गेलो आणि मोबाईल ऑन केला, नेट ऑन करून मी युट्यूबवर गेलो, महागणपती प्रीमियर लीग प्रो कबड्डी 2017 सर्च केलं. जर बघितलं तर व्ह्युअर्स मी चेकआउट केले, साधारणतः 4,742 व्ह्युअर्स होते. क्या बात आहे, इतकं आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. कारण या टिटवाळ्यातल्या भागात, ग्रामीण भागात खऱ्या अर्थानं इतकं कबड्डीला वेगळं स्वरूप प्राप्त झालंय, याविषयी काय सांगेन. आणि हे सगळं श्रेय जात आहे ते म्हणजेच
ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनची ही पंचमंडळी, ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि या असोसिएशनच्याच मुळे खरं तर हे यशस्वी होत आहे. दोन संघ, या दोन्ही संघांनी दाखल व्हायचंय. आजच्या दिवसाचा पहिला सामना मोरिया ग्रुप वर्सेस KVM ग्रुप यांच्या दरम्यान. टीम दे नाव दे टीमची. पेन आहे ना तुझ्याकडे? हा बोल ना. घेऊन जा. पेनाचा आहेत का आमच्याकडे? मोरिया ग्रुप KVM ग्रुप, चला वेळेवर सहकार्य करा. त्वरित प्रवेश उपस्थित राहा. मोरिया KVM ग्रुप आपल्याला आधीच तिसरा पुकार दिलेला आहे. मोरिया हॅलो हॅलो. अँकर का थांबल्या? थांब ना, पाय कर ना. कुठे टाकली बघ, कशा खाली काढली? पेटी ठेवली काय? पेटी उचल. हॅलो. ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सौजन्याने गेली 5 दिवसापासून महागणपती प्रीमियर लीग प्रो कबड्डीचे आयोजन 2017. आयोजक संतोष काशीनाथ तरे, नगरसेवक प्रभाग क्रमांक 10 टिटवाळा यांच्या अथक प्रयत्नाने प्रथमच टिटवाळा सारख्या या गणपतीच्या पावनभूमीमध्ये महाप्रो कबड्डीचे आयोजन. ग्रामीण भागातल्या तरुणांना चालना मिळावी व त्यांनी खेळामध्ये आपलं प्रावीण्य दाखवून आपल्या शहराचा, आपल्या गावाचा, आपल्या जिल्ह्याचं नाव लौकिक स्टेट लेवलपर्यंत पोहोचवावा हीच अपेक्षा मनात ठेवून संतोष तरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आज या कार्यक्रमाचा सांगता समारोप आणि सेमीफायनल फायनलचा हा थर्रार आज या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळणार आहे. महागणपती प्रीमियर प्रो लीग कबड्डी 2017 या ठिकाणी. हॅलो, क्लिअर आहे ना? ओके. ऑडिओ येतो का? मी बोलतो तुझ्याशी, येतो आवाज? मग काय फरक नाही. आज आपल्या कॉमेंटेटरी बॉक्समध्ये आयोजकांचे सहकारी या ठिकाणी दीपेश तरे आपल्या कॉमेंटेटरी रूममध्ये आलेले आहेत. आपण त्यांना विचारू की हे जे आयोजन करताना, हे आयोजन जे करत असताना तुम्हाला किती दिवस लागले आणि तुम्ही काय, कशा प्रकारे आणि तुमचा उद्देश काय यामागचा? रसिक प्रेक्षक सगळ्या खेळाडूंची वाट पाहत आहेत आणि या ठिकाणी या संदर्भात खास आपले बाळाराम भोसले या ठिकाणी महाराष्ट्राचे प्लेयर उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत करतो. कबड्डीला मोठे दिवस आले तर खरं तर या सगळ्या खेळाडूंमुळे मी विजयजी कथोरे यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. विजयजी कथोरे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत. विजयजी कथोरे यांना विनंती करतोय. ही तमाम दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि खेळ कबड्डीचा रणसंग्राम, महासंग्राम आपण पाहतोय आणि या महासंग्रामात खरं तर ही तमाम दिग्गज मंडळी उपस्थित राहते, शुभेच्छा देते. आमचे आदरणीय नगरसेवक श्री संतोष काशीनाथ तरे साहेब यांनी एकदम यशस्वीरित्या पार पाडली, याबद्दल मला त्यांचा अभिमान वाटतो. आणि सांगायची गोष्ट अशी की स्पर्धा भरवणं म्हणजे एक कलाकौशल्य तर आहेच, पण लोकांचं मनोरंजनासाठी एक क्रीडानगरी उपलब्ध करून देणं ही एक मोठी जबाबदारी आहे आणि ते यशस्वीरित्या पार पाडतात, त्याबद्दल मला त्यांचा अभिमान वाटतो. खरंच दीपेश
राष्ट्रगान राष्ट्रगीत होईल. मी या ठिकाणी अनाऊन्स करतो 2 टीम या ठिकाणी एक संघ थेट दाखल झालाय. रेडी आहेत का तुम्ही? आणि खास दवा रसिक प्रेक्षक तयार आहेत. 2 संघ तयार आहेत, पंचमंडळी तयार आहेत आणि खास एक संघ थेट दाखल झालाय केव्हीएम ग्रुप आणि दुसऱ्या बाजूला आहे तो मोरिया ग्रुप. आणि या दोन्ही ग्रुप विषयी उज्ज्वल दोन्ही संघ तयार आहेत जिंकण्यासाठी आणि खेळण्यासाठी. प्रेक्षक वर्ग या प्रो कबड्डीचा आनंद. तर लाईव्ह टेलिकास्टला कुठे जाऊ नका. मी लगेच येणार तुमच्या समोर. एक नॅशनल अँथम झालं की लगेच टीव्हीवर येतोय. आपण लगेच कॉमेडीला सुरुवात करूया. इथले प्रेक्षक सुद्धा या आनंद घेत आहेत आणि या पद्धतीनं सेम टू सेम जोश युट्यूबला आणि केबलला मी तुमच्यापर्यंत पोहोचतोय. नक्की सूरज, युट्यूब वर तर आपण पोहोचतोच आहे कारण सगळे रसिक प्रेक्षक आहेत म्हणून युट्यूब वर पोहोचतोय. मी पोहोचतोय, मी दिसतोय. आणि काय होतं इथले सगळं आयोजन सुंदर केलंय ते म्हणजे आमचे सगळ्यांचे लाडके नगरसेवक, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे वार्ड क्रमांक 10 चे नगरसेवक, कार्यसम्राट नगरसेवक संतोषजी तरे साहेब यांच्या अथक मेहनतीनं हा दिमागदार सोहळा आपण बघतोय. आणि फारसा वेळ न घेत 2 संघ पोहोचले की आपण लगेचच या ठिकाणी खेळायला सुरुवात करतोय. खेळ आजचा मर्दानी मातीतला खेळ. रक्तात नसा नसात काय आहे, काय धुमलंय त्यांच्या, किती खेळ करतायत हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. सूरज, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी दोन्ही संघ ते दाखल झालेले आहेत. आपण अनाऊन्स करतोय आजच्या दिवसाचा द बिग अँड ह्यूज टीम ऑफ द डे, लास्ट डे, फायनल डे. Please welcome, announce the big team. Please put the big hands, KVM Group. Please welcome KVM Group. आज खेलने आई क्योंकि आज मेगा फाइनल है. आज जीतना है, आज जोश के साथ खेलना है. बिगवाड़ा प्रो कबड्डी महागणपति प्रीमियर लीग 2017. जो खेलेगा खेल उसे याद आएगा. वेलकम वेलकम ऑनर कराची वाजपेयी सर, विजयजी वाजपेयी सर, आनंदजी जाधव सर and all of team KVM ग्रुपचे सगळे कोच, मॅनेजर यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय अशा या प्रो कबड्डी लीग 2017च्या या पहिल्या पर्वात शेवटच्या दिवसात. दुसरी टीम अनाउन्स, सेकंड टीम द बिग अँड ह्यूज टीम रेडी टू रेडी. मोरिया बॉयज, मोरिया ग्रुप. तर मोरिया ग्रुप विषयी सांगेन कारण ते अतिशय सुंदर रेडर आहे, डिफेंडर आहे. तो शुभम डबरे माझा फेवरेट प्लेअर आहे. अतिशय सुंदर रेड करतोय, अतिशय मजबूत आहे आणि त्याच्या ताकदीनं सगळ्यांना तो लढतोय. खरं तर मी सांगेन तुला कारण काय हा खेळ आहे तो शातीर दिमाग के लोगों का. काय म्हणशील सूरज, बरोबर की नाही? नक्कीच खेळामध्ये मिनिटाला सेकंदाला ज्या पद्धतीने आपण एज्युकेशन बद्दल बोललो, इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये आपण जातो, इंजिनिअरिंगच्या क्षेत्रातले खेळाडू सुद्धा ओळखतात. तर इंजिनिअरिंगच्या भाषेमध्ये असं म्हटलं आता अपयश जेव्हा खस्ता जेव्हा एटीकेटी लागते, कारण मी स्वतः इंजिनिअरिंग कॉलेजला होतो. जिसको बेटी नहीं वो बाप क्या, जिसको बेटी नहीं वो बाप क्या, और जिसको केटी नहीं वो इंजीनियर क्या. वाह 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 वाह. तो सब केटी वाले हो, इंजीनियर हो और केटी से होती है अच्छी अच्छी इंजीनियरिंग. तो नेक्स्ट टीम अनाउंस द बिग एंड ह्यूज टीम टुडेज रेडी 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 रेडी. द एक्सलंट टीम टुडेज बिग टीम ह्यूज टीम. आणि खास त्याच्या सोहळ्याच्या निमित्तानं मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. मी अनाउन्स करतोय प्लीज वेलकम टुडेज बिग टीम फायनल मॅच, फायनल टीम अनाउंस मोरिया ग्रुप. मोरिया ग्रुप आज फाइट केवीएम ग्रुप के सामने आ रही है. मोरिया टीम विज्ञान जोरदार का स्वागत करें. सामना काफी बड़ा मुकाबला, काफी रोमांचक सामना. आज यहाँ पे मैच नहीं संघर्ष होने वाला है. दोनों टीमों के बीच कबड्डी का युद्ध होने वाला है. प्रो कबड्डी टिटवाला में सभी का हार्दिक स्वागत. सगळ्या प्लेयरांना विनंती आहे लाईन करायची आहे कारण आपण कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्राचं गान, राष्ट्रगीताने आपण करतोय. त्यामुळे सगळ्या केव्हीएम ग्रुपच्या मालक, त्यानंतर कोच, मॅनेजर त्यांना विनंती आहे. मोरिया ग्रुपच्या सगळ्या प्लेयर्सला विनंती आहे. त्यानंतर मॅनेजर, कोच आणि ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनची पंचमंडळी या सगळ्यांना विनंती आहे आपण लाईन करायची आहे. आणि या ठिकाणी तमाम मान्यवरांना विनंती आहे राष्ट्रगीतासाठी आपण या ठिकाणी यायचंय, मैदानात यायचंय. मान्यवर पाहुण्यांना विनंती आहे
राष्ट्रगीतासाठी आपण मैदानात यायचंय आणि सगळ्या रसिक प्रेक्षकांना विनंती आहे, राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ आपण सगळ्यांनी उभं राहायचंय. आपल्या देशाचा मान सन्मान म्हणून ओळखलं जातं ते म्हणजे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ प्रमुख पाहुण्यांना विनंती आहे आपण मैदानात यायचंय. स्नेहलजी किस्मत, राहुलजी जाधव, त्यानंतर संतोषजी तरे साहेब, राजाभाऊ पाटकर साहेब, आपण तमाम मान्यवरांना विनंती आहे आपण जर मैदानात आलं तर खूप बरं होईल. आजच्या या दिवशी ही तमाम दिग्गज मंडळी, दीपकजी गायकर, चिंतामणजी मगर सर, संतोषजी तरे सर, या सगळ्या मान्यवरांना विनंती करतोय आपण थेट मैदानात पोहोचायचंय. आजच्या दिवसाचा हा कार्यक्रम शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवसात आज फायनल बघायला मिळणार आहे. या स्पर्धेतून कोण जिंकतोय, प्रो कबड्डी लीगचा मालक कोण होत, या संपूर्ण टीम मध्ये कोण जिंकणार कोण हरणार याचं लक्ष. सगळ्यांना विनंती आहे आपण राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभं राहायचंय. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे भारत माता की वंदे मातरम. आणि काय आजच्या दिवसात रंगतदार सामना पाहायला मिळणार आहे. KVM ग्रुप वर्सेस मोरिया ग्रुप यांच्या दरम्यान. काफी रोमांचक मुकाबला होगा ये, क्योंकि जीतना है, मेगा फाइनल मैच खेलने जाना है. सबके दिल में एक ही आवाज है कि जीतना है, हमको आज कुछ कर दिखाना है. आणि जिंकणार तर सगळेच प्रयत्न करणार जिंकण्यासाठी, पण मोहर लागणार तो इथे उत्तम खेळ करणार त्याची. यस यस, कारण हे तमाम मान्यवर मंडळी आणि डीजेचा ताल, सूर, लय आणि या डीजेच्या तालावर शुभेच्छा देताना सगळे तमाम दिग्गज मान्यवर आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार. तालांचा गजर असला हवाय. KVM ग्रुप खूप शुभेच्छा तुम्हाला, छान सुंदर खेळा. आजचा दिवस शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवसामध्ये कोणी जिंकू शकतो कोणी हारू शकतो, कारण खेळ कबड्डीचा रणसंग्राम, महासंग्राम. Shoe captains, KVM group captain, please welcome. both captain team, please welcome both captain team. And Moria group's captain. मी मालक मनोजी पवार सरांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. सरांना विनंती करतोय तुम्ही बसा. आजच्या कार्यक्रम राकेशजी हेगडे यांचं सुद्धा स्वागत करतोय. हा शशांक, एस विनोद, एस छान सुंदर केला, मस्त केला. मी मान्यवरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल, हेड अँड टेल, छापा काटा हेड. ओके, यस. वेल डन शशांक, कॉंग्रॅच्युलेशन अँड ऑल द बेस्ट. काय सांगशील आजची रणनीती, आजचा करो या मरो, जीतना है नाही तो घर जाना है, काय सांगशील, कशी असेल तुझी रणनीती? आज आम्ही कबड्डीसाठी खास मजा खेळू आणि कबड्डीला जिंकू.
कबड्डीसाठी खेळणार, कबड्डीला जिंकणार. कॅप्टन म्हणून काय असेल तुझी रणनीती, काय तुझं रेड डिफेन्स? आणि मोरिया ग्रुप मोठ्या ताकदीने उभा आहे. सिद्धिविनायकाचं महामंदिर आहे, तेच मोरिया ग्रुपचं नाव आहे. आणि ती एनर्जी घेऊन खरं तर तुम्ही आला असेल. काय करशील, काय असेल रेडिंग आणि डिफेंडिंग्स मध्ये वेगळेपण? आज गणपती बाप्पा दिवस आहे मंगळवार, आणि आज आमचा पण दिवस आहे. बस एवढंच म्हणतो. क्या बात आहे, ऑल द बेस्ट. विनोद आपल्या सोबत. विनोद, काय सांगशील? केव्हीएम ग्रुप अतिशय सुंदर खेळत आला आतापर्यंत. आजचा दिवस म्हणजे करो या मरो, एकतर जिंका नाहीतर घरी जा. शेवटी जिंकणं गरजेचं असतं प्रत्येकाला. काय सांगशील, काय रणनीती आहे, कसे तुझे डिफेन्स आणि कसेच रेडर? मी एवढं सांगू इच्छितो की मला फक्त जिंकायचं आहे आणि फायनल खेळायचे. म्हणजे जिंकण्यासाठी फायनल खेळायची आणि फायनल खेळण्यासाठी जिंकायचे. ऑल द बेस्ट. कोई अपना गेम प्लानिंग बताने वाला नहीं है. हो दिखाने वाला आहे. सगळ्या मान्यवरांना विनंती करतो तुम्ही आमच्या सोबत बसा. आणि दोन मालक, संघ मालक, मी मनोजी पवार सरांना विनंती करतोय आपण या ठिकाणी यायचंय. आणि शरदजी वाजपेयी सर, यांचा पोरगा आलाय ना, यांचा मुलगा आलाय. या ठिकाणी दोन संघ मालक सरांना विनंती आहे आपण या ठिकाणी यायचंय आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं. आणि खर तर हा संघ विकत घेणं खूप महत्वाचं आहे, कारण यांनी संघ विकत घेतला म्हणून या सगळ्या खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली आणि त्यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करत आहोत आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं. मी विनंती करतोय आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आजच्या या ठिकाणी आत्मारामजी पवार साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मी विनंती करतोय की या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं. सन्मान्य मान्यवर संदीप देसाई साहेब, कल्याण पश्चिम विधानसभा राष्ट्रवादीचे अध्यक्ष सन्माननीय देसाई साहेब यांच्या हस्ते सत्कार होते. या ठिकाणी मी सरांना विनंती करतोय की आपण आत्मारामजी पवार सरांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. वर्षात सुस्वागत, हार्दिक स्वागत. या प्रो कबड्डी मध्ये टीम ओनर म्हणून महत्वाची भूमिका आणि साथ दिली सन्मान्य संतोषजी काशीनाथ तरे साहेब, नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रो कबड्डी साठी भव्य आयोजनाला आपण साथ दिली, तर थँक्स लॉट. हार्दिक स्वागत. धन्यवाद. आत्मारामजी पवार साहेब मोरिया ग्रुपचे संघ मालक आहेत, त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान. त्यानंतर पुढील केव्हीएम ग्रुपचे या ठिकाणी काय वाजपेयी सर, तुमच्या मनापासून हार्दिक. आनंदजी जाधव यांचे चिरंजीव यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होत आहे. कुणालजी जाधव यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मी विनंती करतो संतोषजी तरे सर यांना यांच्या शुभ ग्रुप टीम ओनर कुणालजी जाधव सर यांचं स्वागत आणि सत्कार होते. जोरदार टाळ्या. वेलकम सुस्वागतम, हार्दिक स्वागत सन्माननीय कुणालजी जाधव साहेब, केव्हीएम ग्रुप टीम ओनर. थँक्यू लॉट सर. तुमचं अभिनंदन, कारण तुम्ही संघ विकत घेतलात म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी या सगळ्या रसिक प्रेक्षकांना या ठिकाणी सामना पाहायला मिळाला आहे. तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो सर. थँक्यू. या सगळ्या संघ मालकांचं मनापासून आभार. आणि खेळ कबड्डीचा रणसंग्राम आपण पाहतोय आणि या रणसंग्रामात दोन संघांचा सामना आपण पाहतो. केव्हीएम ग्रुप एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आहेत ते मोरिया ग्रुप. दोन्ही तयार असतील. ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनची पंचमंडळी आणि यांच्या नक्की सामना आता सुरू होतोय. ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन पंच, प्लीज वेलकम सर. अंपायर्स, सामना सुरू होतोय. रफ अँड टफ सामना. केव्हीएम ग्रुप वर्सेस मोरिया ग्रुप. दोन्ही संघाकडे एक जबरदस्त कव्हर सेटअप आहे. दोन्ही संघाकडे चढाईपट्टू अतिशय मजबूत आहे, पण कस लागेल तो हाफ टाइमला मध्यंतराला आघाडी घेण्याचा. शक्ती भक्ती युक्तीचा खेळ कबड्डी, बुद्धीचा आणि नशिबाचा. कुठेही जाऊ नका. आपण पाहता टिटवाळा प्रो कबड्डी गणपती प्रीमियर लीग 2017 खेळ कबड्डी. थँक्यू सूरज, थँक्स अ लॉट. आणि जातोय आपण टिकटिक कडे. चला भोंगे आणलेत का? चला टिकटिक करूया. टिकटिक हात करा 198 देशात दिसतंय. आपण लाईव्ह कॅप्चर करा. 198 देशात तुम्ही आजच्या दिवशी लाईव्ह दिसताय. चला रेडी आहे. ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनची पंचमंडळी तयार आहेत पूर्ण नेटाने. आजच्या दिवसाचा हा पहिला सामना आणि या पहिल्या सामना टिकटिकला सुरू करतोय. टिकटिक 9 8
7 6 5 4 3 2 1 and go खेळ कबड्डीचा. कबड्डी 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 10 कबड्डी 9 कबड्डी 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 10 कबड्डी 9 कबड्डी 8 कबड्डी 7 कबड्डी 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 10 कबड्डी 9 कबड्डी 8 कबड्डी 7 कबड्डी 6 कबड्डी 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 हॅलो हॅलो बघा आपण सामना पाहता येतो. आजची मेगा फायनलची रात्र टिटवाळा प्रो कबड्डीचा मास संग्राम आपण पाहता येतो. बाळकडू टीव्ही मराठी श्री गणेश केबल नेटवर्कच्या माध्यमातून एक उत्कृष्ट प्रेक्षेपण स्पष्टपणे दिसणार आणि उत्कृष्ट आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणार या महाराष्ट्रातील एक फेमस मानलं जातं. ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने महागणपती प्रीमियर लीग प्रो कबड्डी 2017 माध्यम प्रायोजक बाळकडू टीव्ही मराठी व श्री गणेश केबल नेटवर्क लाईव्ह टेलिकास्ट डेन केबल चॅनल 189 यूट्यूबवर गणपती प्रीमियर लीग 2017 189 चॅनल आपण केबलच्या माध्यमातून पाहू शकतात आणि महागणपती प्रीमियर लीग 2017 यूट्यूबच्या माध्यमातून पाहू शकतात. माननीय उमेशजी जाधव सर, माननीय श्री हनुमान भोईर सर, माननीय श्री दिलीपजी खिस्मतराव सर यांच्या सहकार्यातून माध्यम प्रायोजक बाळकडू टीव्ही मराठी व श्री गणेश केबल नेटवर्क आपल्या पर्यंत पोहोचून या सर्व प्रायोजनामध्ये दिलीप टेक्निशियन म्हणून काम करतात. मनी त्याचबरोबर राकेश चौगे महत्वाची भूमिका पार पाडतायत आणि यूट्यूब निखिल कांबळे ही सर्व टीम आपल्या सोबत केवळ आपल्यासाठी टिटवाळा प्रो कबड्डी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. तसेच सन्माननीय संतोषजी काशीनाथ तरे साहेब, कल्याण डोंबिवली महानगरपालिका वार्ड क्रमांक 10 चे प्रथम हे आयोजक आहेत. त्यांनी भव्य मनामध्ये इच्छा असल्यानंतर जगामध्ये काही अशक्य नसते. या प्रो कबड्डीच्या माध्यमातून इच्छाशक्ती दाट असणारे नगरसेवक वार्ड क्रमांक 10 कल्याण डोंबिवली माननीय संतोषजी काशीनाथ तरे साहेबांनी सिद्ध करून दाखवलेले जबरदस्त त्यांची पूर्ण टीम वर्क चिंतामण मगर साहेब, त्याचबरोबर दीपकजी गायकर साहेब आणि त्यांच्या सोबत मोरेश्वर अण्णा तरे, नितीनजी वाघमारे, विजय वाघमारे, अजिंक्य लक्ष्मण वाघमारे, आपला अमित तरे आणि तुमचा दिलीप तरे हे सर्व, तसेच आपले नामदेव मेहर हे खूप मेहनत या स्पर्धेसाठी घेतात सर्व टीम. आणि आजच्या मेगा फायनल साठी भेट देता येतात तुम्हा सर्वांचे खासदार लाडका व्यक्तिमत्व सन्माननीय कपिलजी पाटील साहेबांचे इथे आगमन होते.
वेलकम सुस्वागतम सर्व प्रेक्षकांचं मी कॉमेंटेटर समालोचक सूरज पारधी आजच्या 5व्या नाईट मध्ये आजच्या मेगा फायनलच्या नाईट मध्ये स्वागत करतो. आपण सामना पाहतात केव्हीएम ग्रुप वर्सेस मोरिया ग्रुप. सामन्याकडे जर पाहिलं आपण गुणसंख्येला 3 आणि 2 केव्हीएम ग्रुप जे ब्लू टी शर्ट किट परिधान केलेले कबड्डी संघ केव्हीएम ग्रुपने पकड केली. केव्हीएम ग्रुपने जबरदस्त पकडीवर पकड करण्यास सुरुवात केलेली आहे. केव्हीएम ग्रुपची गुणसंख्या 1 ने वाढवून 4 वर पोहोचते आणि मोरिया ग्रुप 2 पॉइंटवर. बघूया मोरिया ग्रुप समोर केव्हीएम ग्रुप संघाचा रेडर चढाई करतोय. 5 क्रमांक जर्सी रेडर. क्या बात है, जबरदस्त रे पॉइंट केव्हीएम ग्रुप. आज मात्र जबरदस्त अक्षय भोईर गेम प्लॅनिंग करतात. विनोद कुशल श्रीराम एक जबरदस्त टीम मानी जाते. केव्हीएम ग्रुप मोरिया ग्रुप सुद्धा कांटे की टक्कर, कांटे का मुकाबला टशन यहाँ पे होने वाला है. काफी रोमांचक मैच है ये केव्हीएम ग्रुप इसके बीच में काफी संघर्ष जारी है. कई मत जाइए मेरे साथ जुड़े रहिए क्योंकि ये मैच है कबड्डी का महासंग्राम है. शक्ती भक्ती युक्ती तत्व कबड्डीचा माननीय विद्यमान खासदार साहेब कपिलजी पाटील साहेब यांचं इथे आगमन होतं. वेलकम कपिलजी पाटील साहेब खासदार साहेबांचं आगमन झालेलं आहे. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये भव्य रोषणाईमध्ये माननीय कपिलजी पाटील साहेब खासदार साहेबांचं आगमन होते. हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम सुस्वागतम. हॅलो, नक्कीच काल आपल्या सोबत पॉवर वेट लिफ्टिंगच्या इंटरनॅशनल प्रोफेसर आरती चौधरी मॅडम या सुद्धा आमच्या सोबत जुळणार आहे. चांगल्या पद्धतीने आयोजनाला भेट देत आहेत आणि ऑलिम्पिक गेम्स अकेडमी या माध्यमातून त्यांना ओळखलं जातं कल्याण डोंबिवली परिसरात. नक्की और यहाँ पे डू और डाई रेड को हालांकि देखा जाए तो टैकल किया. कमाल का डिफेंस है केवीएम ग्रुप का. लॉक कर दिया रेड को. पॉइंट मिला यहाँ पे केवीएम ग्रुप को. शोभा वाढली तुमचं असंच प्रेम राहू द्या. त्यानंतर पुढील सन्मान आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मोरिया ग्रुप के गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. पीछे चल रहे इस मैच में काफी रोमांचक मैच देखने को मिल रहा है क्योंकि ये मैच जीतना बहुत जरूरी है. जो जीतेगा वही आगे जाएगा मेगा फाइनल खेलने. तो हालांकि कौन जीतेगा, काफी दर्शक बेहतरीन क्राउड यहाँ पे इस मैच का आनंद लेते हुए 10,000 से ज्यादा यहाँ पे क्राउड इकट्ठा हो गया स्टेडियम में. संतोष जी काशीनाथ तरे साहब जो नगर सेवक माने जाते हैं इन महानगर पालिका के
और यहाँ पे जो आयोजन किया है और यहाँ पे पॉइंट मिला केवीएम ग्रुप ने, कमाल का टेकल पॉइंट लिया यहाँ पे। काफी रोमांचक मैच और लीड आगे बढ़ती हुई 7 पर 4 और 7, 3 पॉइंट की लीड हालांकि मैच में काटी की टक्कर देने वाली आज मोरिया ग्रुप को केवीएम ग्रुप। वेलकम मैम, हमारे साथ कॉमेडी बॉक्स से जुड़ी हुई है पावर लिफ्टिंग एंड एकेडमी ओलंपिक ऑर्गेनाइजर आरती मैम। प्लीज वेलकम प्रोफेसर आरती चौधरी मैडम यांचं आगमन झालं। वेलकम। पावर वेट लिफ्टिंग काफी रोमांचक मैच है ये, काफी टेंशन यहाँ पे देखने को मिल रहा है। काफी कबड्डी शौकीन, काफी क्राउड यहाँ पे मजा ले रहे और यहाँ पे सेमीफाइनल चल रहा है आरती मैम, मोरिया ग्रुप और केवीएम ग्रुप के बीच में। और देखा जाए तो लीड बना चुकी है केवीएम ग्रुप। बघूया काकडे मोरिया ग्रुप आणि केवीएम ग्रुप, एक जबरदस्त मॅच मात्र नक्कीच बघायला मिळते। त्यानंतर काय आदरणीय शक्तिवान भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत। मी विनंती करतो आदरणीय संतोषजी दरे साहेब यांना आपल्या शुभ हस्ते आदरणीय शक्तिवानजी भोईर साहेब यांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे। 8 7 6 5 4 काफी रोमांचक, काफी टशन वाला मैच है ये। 8 आणि 6 गुणसंख्या मानतो नक्कीच पाहायला मिळते। बघा यावेळेस मात्र प्रयत्न करतोय विनोद मात्र रेडवर, राईट कॉर्नर मध्ये खास करून विनोदने मात्र एक जबरदस्त रेड आणि पॉइंट केवीएम ग्रुपला मिळतोय। लीडवर केवीएम ग्रुप 3 पॉइंटच्या आघाडीवर। जशाच तसं उत्तर द्यायला मात्र सज्ज मोरिया ग्रुप होतोय का? एकाची उत्तर टाइम आउट नंतर सध्या तो टाइम आउट बघायला मिळतो। दोन्ही संघाचे कोच या टाइम आउट मध्ये मात्र गेम प्लॅनिंग करतात, मार्गदर्शन करतात। या ठिकाणी विशेष बाब म्हणजे या भागाचे खासदार यांच्या माध्यमातून कल्याण डोंबिवलीसाठी मेट्रो मंजूर करून खासदार कपिल पाटील साहेबांनी या विभागाला खऱ्या अर्थाने न्याय दिलेला आहे। त्यामुळे या भागाचे नगरसेवक सन्माननीय संतोषजी तरे या ठिकाणी माननीय खासदार यांचं विशेष कौतुक म्हणून या ठिकाणी जाहीर सत्कार करत आहेत।
साहेबांना विनंती आहे की आमच्या सत्काराचा आपण स्वीकार करावा। कमाल का टेकल पॉइंट यहाँ पे अक्षय जो जूनियर में नेशनल हो चुके आप रेड कर रहे हैं। आदरणीय कपिल जी, इस खिलाड़ी को क्या कहना, मोरिया ग्रुप पे यहाँ पर काफी प्रेशर बनाने चल रहा है और देखो यहाँ पे लोन दिया मोरिया ग्रुप के ऊपर। 3 पॉइंट मिलेंगे इस बार केवीएम ग्रुप को। लीड पे आ चुकी केवीएम ग्रुप इस मैच में 13 और 6। विशेष सत्कार आहे तमाम टिटवाळकरांना व परिसरातील नागरिकांना विनंती आहे की आदरणीय खासदारांच्या माध्यमातून 10 9 आदरणीय खासदारांच्या माध्यमातून प्रयत्न करतो खऱ्या अर्थाने कल्याण डोंबिवली व टिटवाळ्याला न्याय देण्यासाठी 7 गुणांच्या पिछाडीवर मोरिया ग्रुप खासदारांच्या दोन्ही कडक संघ दोन्ही रफल टफ सुपर 4 मध्ये पोहोचलेले आहेत। और यहाँ पे एमपी का जो खासदार साहेबांचा इथे भव्य सन्मानानं सत्कार होतो। नक्कीच हायवे दिले या ठिकाणी आम्ही सुद्धा प्रो कबड्डीसाठी लाईव्ह टेलिकास्ट अँकर होतो, कॉमेंट्री केली होती। सिद्धेश कपिल पाटील यांचं भव्य आयोजन होतं हायवे दिवे दिवापुरी नगरीमध्ये आणि त्याचबरोबर या स्पर्धेला सुद्धा माननीय खासदार साहेब कपिलजी पाटील साहेब भेट देत आहेत। खरं तर अतिशय आनंदाचं वातावरण झालेलं आहे, कारण आम्हा सगळ्या कल्याण आणि डोंबिवलीकरांना मेट्रोची या ठिकाणी व्यवस्था केवीएम ग्रुपची एक शक्ती मानली जातो। अक्षय भोईरची मात्र एक जमेची बाजू म्हणजे हा रेडर मानला तो विनोद बघा पॉइंट घेतोय की पकड होते या रेड मध्ये 7 पॉइंटच्या आघाडीवर मात्र केवीएम ग्रुप मात्र नक्कीच बघायला मिळतो। तर काय वाटतं मॅडम, आज जे प्रेक्षक गॅलरी पूर्ण खच्च भरलेली आहे आणि सेमीफायनलचा सामना सुरू आहे आणि आज मेगा फायनल होणार आहे। या स्पर्धेला बेस्ट रेडर बेस्ट डिफेंडर सोन्याच्या अंगठ्या आहेत आणि सिरीज साठी प्लॅटिना बाईक आहे आणि खास करून आपण सुद्धा सेलिब्रेशन साठी आपले स्टुडंट घेऊन आलेले आहेत जे या देशाबाहेर सुद्धा चांगली कामगिरी करतात। तर या स्पर्धेबद्दल आणि आपल्या स्टुडंटच्या कामगिरीबद्दल या सर्व प्रेक्षकांबद्दल आपण काय पोचवाल आपलं मत? प्रेक्षकांचा एवढा सपोर्ट पाहून खरंच खूप छान वाटतंय। प्रेक्षकांनी जे या मुलांसाठी एवढं भरभरून जे प्रेम देत आहेत, त्यांना चीअर करतायत, यातूनच सगळं समजलं जात आहे। नक्कीच नक्कीच पब्लिक है तो सब कुछ है। यहाँ पे काफी टशन है, काफी रोमांचक मैच है। माँ कबड्डी आपने देखी होगी, प्रो कबड्डी आपने देखी होगी, तो क्या लगता है बच्चों लोग काफी खुश है? क्या लगता है बच्चों कंपनी? हाँ बच्चे भी काफी खुश है। हमारे कॉमेडी बॉक्स से जुड़े हुए आरती चौधरी मैम की जो एकेडमी है उनके सभी स्टूडेंट यहाँ पे सेलिब्रेशन करने वाले और काफी रोमांच है, काफी टशन। और यहाँ पे अक्षय भोईर फिर से रेड करते हुए मैच के ऊपर शिकंजा कस लेने की कोशिश कर रही है केवीएम ग्रुप। क्या रोक पाएगी मोरिया टीम? अब तक 11 पॉइंट के लीड के ऊपर कबड्डी काफी मशहूर हो चुकी है। जब से डू और डाई रेड आ गई कबड्डी स्पीड बढ़ गया और पूरे वर्ल्ड में फेमस हो गई। और यहाँ पे ऑफिशियल टाइम आउट लिया जा रहा है। हालांकि देखा जाए तो 16 और 7 11 पॉइंट की लीड। क्या हाफ टाइम में कौन लीड बनाएगा? अतुल देसले केवीएम ग्रुप के रेडर है, अक्षय भोईर, विनोद, कुशल, अनिकेत, क्या कमाल का डिफेंस है। विनोद डिफेंडर है, ऑलराउंडर है। काफी जोश में आज खेलने वाली दोनों टीमें और यहाँ पे रेड कर रहे, लेकिन जो डिफेंस है काफी मजबूत है। कबड्डी में कोई भी मजबूत हो, कबड्डी में कोई भी अच्छा हो, लेकिन को यकीन में बदलना पड़ता है क्योंकि ये सेमीफाइनल मैच है। ये जीतोगे तो आप जाओगे फाइनल में, नहीं तो इस प्रो कबड्डी से बाहर जाना पड़ेगा। क्या कमाल से थाई पाई किया और पॉइंट लेके गए रेडर मोरिया ग्रुप को। आणि पुण्याच्या मात्र अक्षय भोईर मात्र रेडवर येतोय, चढाई करतोय अक्षय भोईर, पॉइंट घेतोय की पकड होतोय, काय घडेल या चढाईमध्ये?
सर्व प्रेक्षकांनी खच्च भरलेलं मैदान. मात्र कबड्डी म्हटलं तर या महाराष्ट्राचा खेळ मानला जातोय. तानाजी मालुसरे छत्रपती शिवराय हिंदवी स्वराज्य स्थापक. खरोखर छत्रपती शिवराय म्हटल्यानंतर एक अंगामध्ये काटा येतो, अंगामध्ये शहार येतात. या महाराष्ट्राला हिंदवी स्वराज्याची स्थापना करून गेली. महाराष्ट्रापासून सुरतीला गुजरात पर्यंत वायू वेगाने घोडे दौड असायची आणि त्या विद्यमानाने तो फिटनेस मात्र बघायला मिळायचा, कबड्डीचा खेळ बघायला मिळायचा आणि तो खेळ या महाराष्ट्राने जोपासलाच, देशाने स्वीकारलाच. पण जगामध्ये आज कर्तृत्वाला फेमस झाला तो कबड्डीचा खेळ. बघूया चढाई मात्र करतात तो शशांकची मात्र रेड स्वतः कर्णधार मात्र चढाईसाठी येतात. आपली टीम मात्र ज्या पद्धतीने मात्र शशांक मात्र मनातून करतात की मोरिया ग्रुपचे कर्णधार रेड करतात. टीम पिछाडीवर गेम प्लॅनिंग कशा पद्धतीने होणार. कूल कॅप्टन मात्र शशांक मानले जातात. या आतापर्यंतच्या या प्रयत्नांमध्ये दोन्ही संघाला यश येत आहे, परंतु आज प्रत्येक सामना जिंकणं गरजेचं आहे, कारण फायनलला पोहोचणं गरजेचं आहे. त्याचबरोबर प्रत्येक खेळाडू मात्र मेहनतीने प्रयत्न करतोय, कारण प्लॅटिना बाईक आहे, 2 व्हीलर आहे या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळाडूला. यावेळेस मात्र जबरदस्त टैकल पॉइंट, कमाल का टेबल लॉक कर दिया. राइडर को पुश करने की कोशिश की, लॉबी में यहाँ पे टेकल किया और राइडर आउट. टेकल पॉइंट मोरिया ग्रुप को. इनका नाम है शुभम, काफी फेमस बन चुके यहाँ पे लोकल बॉय शुभम. रेड करते, इनकी रेड चली तो मोरिया टीम चलेगी, इनको दबोचा तो केवीएम ग्रुप प्रेशर बना सकती है. और यहाँ पे रेड करने जा रहे हैं, लेकिन हाफ टाइम हो चुका. हाफ टाइम में देखा जाए 16 और 9 पॉइंट पे 16 और 9 7 पॉइंट की लीड बना चुकी है केवीएम ग्रुप. निळ्या कलरची जी कीट परिधान केलेली आहे तो केवीएम ग्रुप आघाडीवर आहे आणि पिवळ्या कलरची कीट जी परिधान केलेली आहे तो मोरिया ग्रुप आहे. पिछाडीवर मोरिया ग्रुप आणि आघाडीवर केवीएम ग्रुप. एक जबरदस्त आयोजन मान्य नगरसेवक कल्याण डोंबिवली वार्ड क्रमांक 10 सन्माननीय माननीय श्री संतोषजी काशीनाथ तरे साहेब त्यांच्या सोबत आयोजकांसोबत सहआयोजक चिंतामण मगर साहेब, ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन सदस्य, माजी सरपंच मान्य सरपंच दीपकजी गायकर साहेब, त्याचबरोबर त्यांच्यासोबत युवा शक्ती जी काम करते, या आयोजकांसोबत युवा शक्ती जी काम करते ते वाघमारे, त्याचबरोबर दीपक तरे, ही सर्व युवा शक्ती या तरुणांनी वेळ देऊन मोलाचा सहभाग या स्पर्धेमध्ये दर्शवला. मोरेश्वर तरे, नितीन वाघमारे, विजय वाघमारे, अजिंक्य लक्ष्मण वाघमारे, आपला अजित तरे आणि तुमचा दिलीप तरे. क्या बात है, हे जबरदस्त मेहनत. आपला आबी एक जबरदस्त आयोजनात साथ देत आहेत. बघूया डीजे तत्पूर्वी आपण एक यथोचित सन्मान करूया आणि थेट सामन्याकडे वळूया. धन्यवाद भोंगेवाले. हो आलात तुम्ही. यानंतर पुढील सन्मान सुभाषजी गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी मोरेश्वर तरे यांना विनंती करतो की आपण सुभाषजी गायकवाड यांचा यथोचित सन्मान करायचा. सुभाषजी गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मोरेश्वर तरे यांना विनंती करतोय की आपण सुभाष गायकवाड सरांचा आपण सन्मान करायचा. सुभाषजी गायकवाड साहेब वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहेत. कबड्डी 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 10 कबड्डी 9 कबड्डी 8 कबड्डी 7 कबड्डी 6 कबड्डी 5 कबड्डी 4 कबड्डी
10 9 8 7 6 5 4 6 पॉईंटच्या आघाडीवर मात्र नक्कीच बघायला मिळतोय केव्हीएम ग्रुप. अक्षय भोईर, अतुल देसले, विनोद गेम प्लॅनिंग करतायत की मोरिया ग्रुपला कशा पद्धतीने रोखता येईल. कारण मोरिया ग्रुप एकदा का लीड वर गेलं तर मात्र सामन्यावर मजबूत पकड बसवत असतात. पण मोरिया ग्रुपला जर शेवटच्या 5 मिनिटांपर्यंत जर पिछाडीवर ठेवलं, जर पिछाडी 5 ते 7 8 पॉईंटची ठेवली तर केव्हीएम ग्रुप हावी होऊ शकतोय. पण केव्हीएम ग्रुपच्या माध्यमातून अतुल देसलेचा वापर मात्र आता मात्र रेडचा करतायत हे अक्षय भोईर. कारण अतुल देसले एक शांत प्लेअर आहे, एक चांगला अनुभव स्टेट लेवलचा त्याच्याकडे, आणि तो अनुभव मात्र कोल्हापूर सोलापूर या ठिकाणी त्यांनी एक दिव्यंगत खेळ केला होता. आम्ही स्वतः त्या ठिकाणी समालोचना होतो आणि जबरदस्त अतुल देसले गाजला होता. ठाण्याची शान राखली होती त्या कबड्डीमध्ये. मग या रेड मात्र नक्कीच करतोय शुभम. शुभम एक तुल्यबल रेडर मानला जातोय. महत्वाचा हुकमी एक्का शुभमला म्हणायला हरकत नाही, कारण मी ज्या पद्धतीने पाहतो या प्रो कबड्डीमध्ये शुभम एक जबरदस्त खेळ करतोय. शुभम एक रेड पॉईंट सुपर रेड मारण्यामध्ये माहिर आहेत. आज मात्र डिफेन्स रोखतोय या रेडरला केव्हीएम ग्रुपचा. बघूया अक्षय देसले 10 गावचे लोकल बॉयज आहेत. यावेळेस मात्र काय हो बेहतरीन यहाँ पे टैकल पॉइंट किया और यहाँ पे जाना होगा अतुल देसले को. अब गेम प्लानिंग करने जा रहे रेड के ऊपर खुद कैप्टन शशांक. क्या बात है, जाते ही टो टच का प्रयास राइट कॉर्नर में. कैप्टन को यहाँ पे आउट किया है. पॉइंट मिलेगा मोरिया ग्रुप को. मैंने बोला है कि मोरिया ग्रुप अगर लीड पर आ गई तो मैच के ऊपर शिकंजा कसने वाली है, क्योंकि हालांकि मैंने देखा है पहले दिन से मोरिया ग्रुप जब लीड पे आती है तो सामने वाले टीम को आगे जाने नहीं देती, लेकिन पीछे रहती है तो गर्मी पैदा होती है. और यहाँ पे बेजही मैजिक रेडर, क्या बात है, ये है शेर अक्षय भोईर. जूनियर नेशनल बन चुके, ऐसे ही नहीं बनते चैंपियन. इस तरह की मेहनत करनी पड़ती है, इस तरह से दिमाग से खेलना पड़ता है. ये अक्षय ने दिखा दिया है मोरिया ग्रुप के टीम को. पॉइंट लेके गए फिर से लीड के ऊपर केवीएम ग्रुप 17-12 5 पॉइंट की लीड. और कैप्टन ने पॉइंट लेके आया यहाँ पे कर्णधार. यावेळेस मात्र शशांक मात्र सुंदर पॉइंट घेऊन येतोय. शशांक कर्णधार ज्या पद्धतीने मात्र भूमिका स्पष्ट करतोय. 4 पॉइंटच्या पिछाड जरी संघ असला तरी म्हणतोय कम ऑन बॉयज फाइट, समझ लो अपने टीम को, हम आगे जा सकते, फिर कंट्रोल करना है, क्योंकि ये प्लेयर है. इस खिलाड़ी को रोक लिया तो लीड बना सकती है मोरिया ग्रुप, लेकिन इनको कौन रोकेगा. ये डुबकी मास्टर है. 5 4 3 2 1 हो गया. रेड मात्र नक्कीच पर करतायत ते मोरिया ग्रुप कडनं रेडर. पॉइंट की पकड काय घडे. हो गया. रेड मात्र नक्कीच करता है. यावेळेस मात्र प्रयत्न करता है. यावेळेस मात्र ठोशाच डोसा. देखो कि ये है क्राउड टिट वाला प्रो कबड्डी. पॉइंट मिले 2 पॉइंट. रेडर को आउट किया केवीएम ग्रुप ने, लोडिंग प्लेयर को टैकल किया. 1 पॉइंट मिलने वाला था, 2 लेने गए और खुद को आउट किया. ये है क्राउड की आवाज. जब क्राउड की आवाज होती है, जब आवाम की आवाज होती है तो दुनिया हिलती है. बघूया आता मात्र रेड शशांक स्वतः कर्णधार मात्र नक्कीच करत आहेत. फिजिकल स्ट्रेंथ एंड मेंटल एबिलिटी, ये 2 बातें जिंदगी में हर जगह काम आती है. आप प्यार करते हो तो फिजिकल स्ट्रेंथ होना चाहिए, मेंटल एबिलिटी होना चाहिए,
और आप कोई भी गेम खेलते हो तो उस तरफ भी इसका इस्तेमाल होता है, कहीं भी जाओ। और यहाँ पर फिर से 2 पॉइंट मिलेंगे। सुपर टेकल लीड बना चुकी आहे। खरं तर सुपर टेकलनं मात्र पुन्हा आघाडीवर जी कमतरता होती ती भरून काढली या डिफेंडरनं। आणि नक्कीच मी म्हणालो होतो की दोन्ही संघांकडे चांगले रेडर आहेत, परंतु डिफेन्स चालेल ती टीम चालेल, कव्हर चालेल तीच टीम सामना जिंकेल। आणि ती जबाबदारी सध्याच्या समीकरणामध्ये पॉइंट मध्ये 13-21 केव्हीएम ग्रुप पार पडत आहे। टोसा टोसा जबरदस्त टेकल पॉइंट। मोरिया ग्रुप सुद्धा थोडीच उत्तर जशास तशी भूमिका कव्हर सेटअप मात्र पार पाडतोय। सामन्याला रंगत आता यायला सुरुवात झाली आहे। सामना आता जोशामध्ये होतोय, सामना आता खरी टोसा टोसा बनतोय। रोक टोक सवाल, हम ही तो हम क्या, तुम ही तो तुम क्या। हो गया, मात्र चढाई करतात मोरिया ग्रुपचे रेडर। पॉइंटचा प्रयत्न मात्र नक्कीच करतात। मागच्या रेड मध्ये मात्र त्यांना टेकल केली होती, मागच्या रेड मध्ये मात्र पकड झाली होती। आता मात्र सावध पवित्र्यामध्ये खेळत आहेत। 7 पॉइंटच्या आघाडीवर मात्र केव्हीएम ग्रुप। कबड्डी हा खेळ मानला तो प्रेन्स ऑफ माइंडचा। क्षमता तर पाहिजेत, परंतु वेळेनुसार खेळ करणं गरजेचं आहे। ज्या वेळेस लीड असते त्यावेळेस सांभाळून खेळणं आणि बोनस घेणं गरजेचं असतं, रिस्क घेणं गरजेचं नसतं। परंतु पिछाडी असल्यानंतर मात्र कव्हरची जबाबदारी असते, रेडरला थांबवणं, रेडर लॉक करणं। आणि पॉइंट मिळेल यावेळेस मात्र केवीएम ग्रुपला। भाई मेरे को याद आया चैन कुल्ली की याद दिला दी, जब मैच चल रहा था पुनेरी पलटन और बंगाल वॉरियर के बीच। इसी तरह से 2 बार चैन कुल्ली रेड करने गए थे और 2 टेक्निकल पॉइंट गवा बैठे थे। यावेळेस मात्र चढाई राइट कॉर्नर, जबरदस्त रेड। ये है टशन, आंखों ही आंखों में एक दूसरे को उंगली दिखा रहे हैं, लेकिन जब उंगली दिखाते हैं तब पंगा होता है। और ये पंगा इस कबड्डी में इस मैच में होगा। कौन जीतेगा ये मैच? क्या बात है, ये है उंगली का कमाल। गर्मी बढ़ चुकी है, टेंस बढ़ चुका है और पॉइंट गंवा रहे मोरिया ग्रुप। अतिघाई संकटात नाही असं नक्कीच कबड्डी मध्ये म्हटलं तर क्या बात आहे आरती मॅडम। हो गया, चढाई मात्र करतायत मोरिया ग्रुपचे रेडर शशांक। यावेळेस मात्र टोचा टोचा सुपर टैकल, काफी हंगामा मचा रहा है, यहाँ पे क्राउड खुश हो रहा है। आणि दोन्ही संघांकडनं मात्र दाद मिळते। सामना रंगतदार, जसा सामना व्हायला हवा त्यापेक्षाही अधिक पटीने चांगला होतोय। प्रेक्षकांची साथ पूर्ण खच्च का ये पूरा स्टेडियम एक जगह नहीं बैठने के लिए दर्शक खड़े हुए हैं। यही है प्रो कबड्डी। पहली बार मैंने देखा है कि इतनी भीड़, इतना क्राउड पहली बार इस सीजन में टिटवाला में। धन्यवाद, थँक्यू। मनापासून आभार व्यक्त करतो। जल्लोष एकच सगळ्या रसिक प्रेक्षकांकडून या दोन्ही संघांचा। तत्पूर्वी पुन्हा एकदा आपण सत्कार सोहळ्याकडे वळतो। या ठिकाणी आदरणीय रवी टेंबे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान होत आहे। मी अण्णाजी तरे साहेब, मोरेश्वर तरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते रवी टेंबे साहेबांचा आपण सन्मान करायचा आहे। दस, 9, 8, 7, 6, 5। धन्यवाद। यानंतर पुढील सन्मान
टंबे साहेब धन्यवाद. आपण आलात कार्यक्रमाचे शुभारंभ. त्यानंतर पुढील सन्मान आदरणीय प्रमोदजी पाटील साहेब कालवारवरून या ठिकाणी उपस्थित आहेत. मी दीपेशजी तरे यांना मी विनंती करते की आपल्या शुभ हस्ते दीपेशजी तरे यांना मी विनंती करते की प्रमोदजी पाटील साहेब यांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. 10 9 8 7 6 5 4 3 2 कबड्डी 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 आणि खास या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब पुणे जिल्ह्यात राऊंडचे अध्यक्ष म्हणून त्यांना ओळखलं जातं. ते प्रकाशजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. बॅगच पडली आता 2 महिने झाले, 1-1.5 महिना झाला नाशिकवरून स्पर्धेवरून येताना. पूर्ण माझं ब्लेझर एवढं बेकार वाटलं. कबड्डी कबड्डी म्हणून ओळखलं जातं कबड्डी प्रकाशजी पाटील साहेब. कबड्डी 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 शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख म्हणून त्यांना ओळखलं जातं. 7 6 5 मात्र ठोसा टोसा पुश केला तर रेडरला रनर आउट. नक्कीच टेकल पॉइंट केव्हीएम ग्रुपला मिळतोय. बघा आता म्हणतात केव्हीएम ग्रुप कडनं चढाई. माझ्यावर बिल पाडू नका का. बघा केव्हीएम ग्रुप कडनं रेड मात्र बघायला मिळते. सामना अतिशय रंगतदार बघायला मिळतोय. प्रेक्षक मात्र सामन्याचा आतुरतेने वाट पाहतायत. एक जबरदस्त टशन सामना आहे. सेमी फायनलची मॅच आहे आणि 27-16 और यहाँ पे बेहतरीन रेड. मेरे को लगता है ये सुपर रेड तो होने वाली है. अक्षय को भी बाहर जाना पड़ेगा. सुपर रेड 3 पॉइंट लेके आए. संकटाच तारी असा रेडर हवा होता तो मिळाला मोरिया ग्रुपचा. अचानक भयानक एंट्री. इम्प्रेसिव्ह चढाई केली आणि गुणफलक 19-27 आघाडीवर केव्हीएम ग्रुप 8 पॉइंटच्या. बघा आता मात्र सामना अतिशय रंगतदार बनायला सुरुवात झालेली आहे. 8 पॉइंटच्या आघाडी अक्षय भोईर केव्हीएम ग्रुप. पिछाडीवर मात्र काय मोरिया ग्रुप. अमोल साळुंखेर गेम प्लॅनिंग करतायत आणि दीपक मात्र डॅनी जे केव्हीएम ग्रुपचे कोच आहेत या टाइम आउटला प्लॅनिंग करतायत.
कबड्डी 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 आता सामन्याकडे जर पाहिलं आपण तर 19 आणि 27 अशी स्थिती आपण पाहत आहेत. पॉईंट मात्र घेण्याचा प्रयत्न करतो, 1 पॉईंट मिळाला आणि 20 पॉईंटवर पोहोचतोय मोरिया ग्रुप. बघूया ज्या पद्धतीने आपण पाहताय सामना अतिशय रोमांचक मात्र नक्कीच बघायला मिळतोय. विनोद मात्र प्रयत्न करतोय, डू और डाई रेड असेल. अब यहाँ पे डू और डाई रेड करने आए विनोद, यहाँ पे पॉइंट लेना ही होगा नहीं तो बाहर जाना पड़ेगा क्योंकि ये डू और डाई रेड है, थर्ड रेड है. प्रयास तो कर रहे पॉइंट लेने का, क्या यहाँ पे सक्सेस होंगे? समय के साथ जाना हुआ 30 सेकंड और 30 सेकंड में यहाँ पर क्या होगा और यहाँ पर विनोद को दबोच लिया. और यहाँ पर शुभम की रेड, फिर से शुभम मात्र रेडवर येतोय. ज्या पद्धतीने जर लोन दिला तर सामना रंगतदार कमबॅक करू शकतो सामन्यामध्ये मोरिया ग्रुप. आणि शुभमनं यशस्वी रेड करून दाखवली. 1+2 3 पॉइंट, 3 पॉइंट मिळतात ते मोरिया ग्रुपला. तब्बल गुणसंख्या 24 वर आणि नक्कीच आता मात्र 3 पॉइंटची आघाडी फक्त राहते केव्हीएम ग्रुपकडे. तर नक्कीच आरती मॅडम सामना अतिशय रंगतदार आहे. आता मात्र पिछाडी जी मोठी होती ती भरून काढली आणि आता मात्र 3 पॉइंटवर फक्त आघाडीवर केव्हीएम ग्रुप. तर काय वाटू शकतं तुम्हाला, काय घडेल आणि कशा पद्धतीने सामना होऊ शकतो? सामन्याबद्दल प्रेडिक्ट करणं खूप कठीण आहे, कारण दोन्ही टीम्स फार मजेदार आणि खूप सुंदर खेळ करतात. त्यामुळे शेवटपर्यंत आपल्याला बघावं लागणार आहे. नक्कीच ज्या पद्धतीने आपण पाहताय दोन्ही संघ सुपर 4 मध्ये पोहोचलेले आहेत. नक्की प्रेझेन्स ऑफ माइंड न खेळावं लागेल दोन्ही संघांना. बघूया सामन्याकडे आपण वळूया. सामन्यात जर पाहिलं आपण ज्या पद्धतीने चढाई मोरिया ग्रुप करतायत आणि लाईव्ह टेलिकास्ट बालकडू टीव्ही मराठी श्री गणेश केबल नेटवर्क एक चांगल्या पद्धतीनं स्पष्ट चित्रीकरण आणि योग्य आवाज बघायला मिळतोय. आणि भव्य 10-15 हजार पब्लिक क्राऊड जमलेला इथे. काय वाटतं तुम्हाला इथे उमेश जाधव साहेब, ही क्राऊड आणि करोडो प्रेक्षक या देशात देशाबाहेर सुद्धा या प्रो कबड्डीचा आनंद घेतात, आमची कॉमेंट्री कशी वाटते तुम्हाला? नक्कीच आपण जे या ठिकाणी आपलं मत व्यक्त करायला नक्कीच बरोबर आहे ते की गेली 5 दिवस या ठिकाणी कबड्डीचा थरार सुरू आहे आणि आज या ठिकाणी फायनलच्या 5व्या दिवसाला आपण पोहोचतो. या ठिकाणचा खचाखच पब्लिकने भरलेला हा, प्रेक्षकांनी भरलेला हा स्टेडियम आणि आज कोण या प्रो कबड्डीचा मानकरी होणार आहे आता आपल्याला काय कळणार नाही. परंतु सर्व टीम चांगल्या आहेत आणि प्रत्येक आपल्याला जिंकायचे आहे ह्याच उद्देशाने खेळ दाखवत आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी खेळ सुरू आहे. आणि हा खचखच भरलेला हा ग्राउंड, जवळजवळ पब्लिकला बसायला जागा नाही, काही पब्लिक उभी आहे. याचा अर्थ ह्या आपल्या परिसरात बरेच कबड्डीचे काही जे ज्यांना आवड असणारे या ठिकाणी लोक राहत आहेत आणि हे आपल्याला दुसऱ्या ठिकाणी पाहायला मिळत. नक्कीच कबड्डीवर किती दर्दी प्रेम है. या बहुत ही यहाँ पे फेमस है ये प्रो कबड्डी क्योंकि इतना क्राउड है. मैं भी आज एनुअल फंक्शन तो पूरा करके यहाँ पे आया. मैंने कबड्डी को चुन लिया इस 2 साल में. मैं तो खाली क्रिकेट की कमेंट्री करता हूँ मैडम, लेकिन यहाँ पे जो कबड्डी का माहौल बनता गया और मेरे को खींचा कबड्डी ने. कबड्डी 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 कबड्डी. बघूया आता मात्र ज्या पद्धतीने सामना पाहताय सुपर रेड मात्र नक्कीच पाहायला मिळाली. एक जबरदस्त दे धक्का कबड्डी, ठोसा कबड्डी आपण पाहतायत. शक्ती भक्ती युक्तीचा खेळ कबड्डीचा बघायला मिळतोय. आमच्या सोबत कॉमेडी बॉक्स मध्ये आरती चौधरी मॅडम
एक जबरदस्त मॅचचा आनंद घेत आहेत. खूप खुश होतात आरती मॅडम. तर आरती मॅडम, सामना ज्या पद्धतीने पाहता आपण, एकीकडे सुपर रेड केव्हीएम ग्रुपने मारली, त्यानंतर सुपर रेड मोरिया ग्रुपने मारली. ठोसाट टेन्शन बघायला मिळते, ज्याचं तसं उत्तर आहे. मगाशीच मी म्हटलं तुम्हाला की शेवटपर्यंत आपण प्रिडिक्ट करू शकत नाही कोण फ्रंटवरती जाईल. नक्कीच हा खेळच तसा आहे, तर मिनिटाला बदलत जातोय. एक जबरदस्त कबड्डीचं आयोजन बघायला मिळतंय. खूप मजा येते कॉमेडी करताना. और इस बार रेड बेहतरीन कर दी केवीएम ग्रुप, फिर से लीड पर 6 पॉइंट की लीड बना चुके हैं. 6 पॉइंट की लीड बना चुके केवीएम ग्रुप. काफी रोमांचक मैच, क्राउड से खचाखच भरा हुआ स्टेडियम. प्रेक्षक मात्र नक्कीच आनंद घेतात कबड्डीचा. यावेळेस मात्र लोकल बॉय वर्ल्ड, यावेळेस मात्र केव्हीएम ग्रुपचे मेन रायडर अक्षय भोईर पॉइंट घेऊन थाय करतात. अक्षयने मात्र सामन्यामध्ये रंगत आणली आणि रंगत आणता आपल्या टीमला मात्र नक्कीच आघाडी ठेवून गेला. मोरिया ग्रुप लोनचं संकट मात्र नक्कीच बघायला मिळते. मोरिया ग्रुप प्रयत्न करेल तर मोरिया ग्रुप पिछाडीवर राहणार काय की आघाडीवर केव्हीएम ग्रुप कायम राहणार. सेमीफायनल सामना आहे आणि या सामन्यामध्ये कामगिरी करावी लागते, बुद्धीने खेळावा लागतो हा खेळ आणि तो खेळ मात्र केव्हीएम ग्रुप मात्र करतोय. चांगल्या पद्धतीने रेड चालतात, चांगल्या पद्धतीने पकड करतात. अक्षय भोईरचं गेम प्लॅनिंग सक्सेस होतोय. साथ देतोय विनोद, साथ देतोय अतुल देसले, साथ देतात रेडर केव्हीएम ग्रुपचे. ऑल इज वेल परफॉर्मन्स आहे आणि म्हणूनच आघाडीवर आहे. आणि पुन्हा एकदा पॉइंट मात्र मिळतोय केव्हीएम ग्रुपला. या स्पर्धेला नुकतीच भेट दिली विद्यमान खासदार साहेब, सर्वांचे लाडके, विद्यमान ज्यांच्या गावामध्ये दिवापूरमध्ये प्रो कबड्डी होती, आम्ही स्वतः त्या ठिकाणी समालोचनाला होतो. तिथे सुद्धा भव्य आयोजन कुमार सिद्धेश कपिल पाटील यांनी केलं होतं. आणि या ठिकाणी टिटवा प्रो कबड्डी पाहतायत माननीय संतोषजी काशीनाथ तरे साहेब, नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका वार्ड क्रमांक 10, चिंतामण मगर, दीपक गायकर यांच्या सोबत या सर्व टीम मी मात्र ताकदीनिशी स्पर्धा आयोजन केलं होतं. आणि हॅट्स ऑफ पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण देश आणि युट्यूबच्या माध्यमातून बाळकरू टीव्ही मराठी आणि श्री गणेश केबल नेटवर्कच्या माध्यमातून 158 देशापर्यंत पोहोचतो टिटवाळा क्रो कबड्डी. तर जाऊया आपण सामन्याकडे ग्राउंड मध्ये. बघूया विनोद मात्र यावेळेस रेडवर पॉइंट की बघा काय काढेल. 7 6 5 4 3 2 10 9 8 7 6 5 4 3 2 1 कबड्डी. बघूया अतिशय रोमांचक मैच है ये, अतिशय सुरेख सामना बघायला मिळतो आपल्या ज्या पद्धतीने बात है शुभम. और यहाँ पे मैच की कसम खा रहे हैं, कॉम्पिटिशन बढ़ता जा रहा है और यहाँ पर शुभम ने पॉइंट लाया और यहाँ पे जीत लिया मैच को केवीएम ग्रुप ने. देखो ये क्राउड है, काफी रोमांचक टशन. अक्षय भोईर ने गेम प्लानिंग किया, अतुल देसले ने रेड के ऊपर रेड दिला दी, विनोद ने, और यहाँ पे डिफेंस चला केवीएम ग्रुप को. ऑल इज वेल जीत लिया मैच को. आप गई मेगा फाइनल में खेलने.
तर चला आपण जाऊया आता सेलिब्रेशनला. बेस्ट डिफेंडर बेस्ट रायडर कोण आवड जातोय तिथे सुद्धा आपण मजा ऐका. येतो सर कुठे जाऊ नका. रबर डिफेंडर सामना आज फायनल. टीव्ही समोर कोणी आलू नका. YouTube फोन चांगल्या पद्धतीने चालू ठेवा कारण सर्वात महत्वाचं फायनल बघणं असतं आणि तो जो जल्लोष खूप महत्वाचा. 20,000 क्राऊड जमा होतो या ठिकाणी. लाडके खासदार भिवंडी विभाग लोकसभा आदरणीय कपिलजी पाटील साहेब यांना विनंती करतोय की आपण बक्षीस वितरण करण्यासाठी यायचंय. त्यानंतर प्रकाशजी पाटील साहेब उपजिल्हा प्रमुख ठाणे ग्रामीण. त्यानंतर आदरणीय वरुणजी पाटील सर गटनेते भारतीय जनता पार्टी. त्यानंतर दयाजी गायकवाड सर. त्यानंतर उपेक्षाताई भोईर नगरसेविका. त्यानंतर शक्तिवानजी भोईर सर. संतोषजी तरे साहेब. कमलाकर पाटील सर. या तमाम मान्यवरांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी उपस्थित राहायचंय. आणि सगळ्या KVMच्या विजेत्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतोय. आनंद जाधव सर तुमचं हार्दिक अभिनंदन आणि खास आजच्या दिवसात जिंकलेले आहेत तुम्ही सर. काय वाटतंय? खूप छान वाटतंय. खूप स्पर्धा अगदी रंगतदार झालेली आहे आणि माझे मित्र नगरसेवक सन्माननीय संतोषजी तरे यांनी जी काय टुर्नामेंट जी ठेवलेली आहे रंगतदार चाललेली आहे आणि अशीच रंगतदार चालू राहू आणि असेच कार्यक्रम आपण ठेवा ही आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. थँक्यू जाधव सर. तुमचा संघ या ठिकाणी विजय ठरलेला आहे आणि खास ही तमाम मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय कपिलजी पाटील साहेब. त्यानंतर प्रकाशजी पाटील साहेब. त्यानंतर दयाजी गायकवाड साहेब. वरुणजी पाटील साहेब गटनेते भारतीय जनता पार्टी. उपेक्षाताई भोईर. आणि आपण जातो थेट सेलिब्रेशन कडे. अतिशय छान सुंदर सामना पाहायला मिळाला KVM ग्रुप आणि मोरिया ग्रुप यांच्या दरम्यान. आणि शेवटी एकाला जिंकावं लागतं एकाला हरावं लागतं आणि अतिशय सुंदर खेळ पाहायला मिळाला. पण शेवटी मोरिया ग्रुपला आज काही गुणांनी या ठिकाणी हरावं लागतं. सूरज KVM ग्रुपने अतिशय छान सुंदर सादरीकरण केलं. शेवटी अक्षयने वेल रनिंग केली. तेवढी सुंदर डिफेंडिंग केली आणि शेवटी या ठिकाणी रिझल्ट माझ्यापर्यंत पोहोचलाय. आपण जातोय वेल रेडर दिस टुर्नामेंट दिस मॅच द एक्सलंट प्ले अनाउंस करतोय. प्लीज वेलकम KVM ग्रुप्स प्लेयर श्रीराम मेहर वेल रेडर. दो विकेट श्रीराम मेहर. आदरणीय कपिलजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्याला सन्मानित करावं. एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वेल कॉंग्रॅच्युलेशन श्रीराम. तुझं मनापासून हे इकडे जरा हे बोलायचं आपल्याला आणि खास अरे इकडे पहा आपले खेळाडू हरकत नाही पण तुम्ही शिका. मराठी शिका, हिंदी शिका, इंग्रजी शिका. आपल्या सगळ्यांना बोलता यायला हवं. यानंतर खास पुढील अनाउन्स करतोय. वेल अतिशय सुंदर खेळ झाला आणि यामध्ये आपण वेल डिफेंडर दिस अवॉर्ड्स गोस टू प्लीज वेलकम द अनाउन्समेंट मोरिया ग्रुप प्लेयर प्रणव नाटेकर. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांना सन्मानित करावं. एक्सलंट प्ले थँक्यू सूरज अँड एक्सलंट प्ले प्रणव. आणि अवॉर्ड तुला मिळत आहे. काय सांगशील मला? खरं तर अवॉर्ड तर मला मिळाला पण मी टीमला जिंकू शकलो नाही त्यामुळे थोडं वाईट वाटतंय मला. म्हणजे काही फरकाने तुला हरावं लागतंय पण अवॉर्ड तुला मिळाला. कॉंग्रॅच्युलेशन बेस्ट लक बेस्ट विशेष. थँक्यू थँक्स अ लॉट. आणि खास अजय सोहळ्याच्या निमित्तानं मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले सगळ्यांचे लाडके आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सर या ठिकाणी आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब मी तुम्हाला विनंती करतोय. आदरणीय संतोषजी तरे साहेब यांचं आयोजन आजच्या या संपूर्ण स्पर्धेचं इथं आल्यानंतर सर कसं वाटतंय आणि इथल्या आयोजनाविषयी काय सांगाल? खूप सुंदर आणि मी खूप ठिकाणी कबड्डीच्या कार्यक्रमांना जात असतो. आजच्या दिवशी या ठिकाणी सन्माननीय भिवंडी मतदारसंघाचे खासदार कपिलजी पाटील साहेब आणि सर्व सन्मान्य संतोषजी तरे. खरं म्हणजे कबड्डीच्या अनेक कार्यक्रमांना जात असताना आजचा या ठिकाणी या कबड्डीचं जे नियोजन जे आहे ते अप्रतिम आहे आणि म्हणून
आपल्याला या ठिकाणी संतोषजी तरेंना आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि खूप शुभेच्छा देतो आणि सहभागी झालेल्या सर्व संघांचं या ठिकाणी म्हणजे उत्साह सुद्धा प्रोत्साहन देणाऱ्यांचा एवढा आहे का फार कमी ठिकाणी अशा स्वरूपाचं पाहायला मिळतो आणि म्हणून या ठिकाणी त्यांचं सर्वांचं अभिनंदन करून सर्वांना खूप कबड्डी हा आपला खेळ आहे, मातीचा मॅटचा जरी खेळ असला तरी या खेळाला आपण प्रोत्साहन देत आहे. जसं कुस्ती आहे तसं कबड्डीला प्रोत्साहन देत आहे. कबड्डीचे चांगले दिवस येत आहे ते बघून खूप आनंद होतो. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्स अ लॉट सर. धन्यवाद आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब, तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि खास आजच्या कार्यक्रमासाठी आदरणीय कपिलजी पाटील साहेब आपले सगळ्यांचे लाडके खासदार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सर तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतो आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं. नेमकं इथलं माहोल आणि इथलं आयोजन आणि एकंदरीत काय सांगाल? महागणपती कबड्डी प्रीमियर लीगच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माझे मित्र सन्माननीय प्रकाशजी पाटील, भारतीय जनता पक्षाचे गटनेते वरुण पाटील, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दयानंद गायकवाड, राजाभाऊ पाटकर, नगरसेविका उपेक्षा भोईर, मधुकर मोपे, भास्कर जाधव, संदीप देसाई, किरण रोठे, दिलीप पाटकर, अनिल शेठ तरे, मोरेश्वर तरे, चंदू भोसटे, नामदेव मेहर, कमलाकर पाटील, मनोज पाटील, उपस्थित पत्रकार, या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आलेले सरपंच, खेळाडू, उपस्थित बंधू आणि भगिनी, सगळ्यात आधी ज्याने आपल्याला या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे ते संतोष तरे, त्यांचे सहकारी चिंतामण मगर आणि दीपक गायकर यांना मी धन्यवाद देतो की अतिशय उत्कृष्ट असं आयोजन या ठिकाणी आपण प्रो कबड्डीचं केलेलं आहे. खरं नावंही कशी जुळतात याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी आहे. एकाचं नाव आहे चिंतामण, दुसऱ्याचं नाव आहे दीपक आणि एकाचं नाव संतोष. म्हणजे माणसाच्या मनामध्ये जर चिंता मनभर असतील तर या प्रो कबड्डीच्या माध्यमातून दीपक लावून खेळाडूंच्या मनामध्ये संतोष निर्माण करण्यात संतोष तरे यांनी या दोन सहकार्यांनी केलेलं आहे. निश्चितपणाने ही बाब कौतुकास्पद आहे. मातीतील खेळ हा कधी मॅटवर आला आणि आपल्या ग्रामीण भागातला मातीतला खेळाडू मॅटवर खेळायला लागला हे समजलं पण नाही. खऱ्या अर्थाने आम्ही गाव स्तरावर कबड्डी खेळायचो तेव्हा ही कबड्डी मातीत होती, पण आता या कबड्डीला इतका उच्च दर्जा प्राप्त झालेला आहे. पण त्या उच्च प्राप्त झालेल्या दर्जामध्ये माझ्या मातीतला खेळाडू कुठे आहे हे शोधावं लागते आणि म्हणून संतोष तरे सारख्या सहकार्यांना मी धन्यवाद याच्यासाठी देतो की आपण या खेळाडूंना प्रोत्साहन देऊन खऱ्या अर्थाने मातीतला खेळाडू मॅटवरही प्रो कबड्डीमध्ये जाऊन राष्ट्रीय स्तरावर आपल्या ग्रामीण भागातलं नावलौकिक वाढवण्यासाठी आपण प्रोत्साहन त्यांना देता ही अतिशय उल्लेखनीय बाब. पण याच्यासाठी आपणही आपल्या स्तरावर प्रयत्न करणं गरजेचं आहे. एक छोटीशी गोष्ट आहे. एका राजाकडे 2 गरुड होते. त्या गरुडांना ट्रेन करण्यासाठी त्यांनी एक शिक्षक आणला. त्या शिक्षकाने त्यांना ट्रेन केलं, परंतु त्याच्यातला एक गरुड हा उंच भरारी घेत होता आणि दुसरा गरुड काही उडतच नव्हता. राजाला प्रश्न पडला की दोघे एकाच जातीचे, एक उंच भरारी घेतो आणि दुसरा उडत नाही, हे कसं काय? राजाने सगळ्या दरबारातल्या लोकांना सकाळी मैदानात बोलवलं आणि त्यांना सांगितलं की बाबा ह्याला उडता आलं पाहिजे, याच्यासाठी काहीतरी करा. पहाटे पहाटे राजाही तिथे गेला. तो बघतो तो गरुड एकदम उंच भरारी, ज्या आधीच्या गरुडापेक्षा उंच भरारी घेत होता. राजाने विचारलं कोणी केलं? एक शेतकरी आला. शेतकऱ्याने सांगितलं महाराज हे मी केलं. तर तू कसं काय केलं? हा गरुड ज्या फांदीवर बसला होता ती फांदी मी कापून टाकली, हा आपोआप उडायला लागला.
आता आपण ज्या फांद्या घेऊन बसलोय ज्या फांदीवर, ती फांदी कोणीतरी कापण्याची आवश्यकता आहे. आपल्या मातीतला खेळाडू अजून फांदीवरच बसलेला आहे. आपल्याला उंच भरारी घ्यायची असेल तर या सरावाच्या माध्यमातून, या प्रो कबड्डीच्या सरावाच्या माध्यमातून ही फांदी कापून राष्ट्रीय स्तरावर उंच भरारी घेण्याचं काम निश्चितपणाने आपले खेळाडू करतील अशा प्रकारचा मला विश्वास आहे. कारण सरावच आपल्याला बलकट करत असतो, दुःख आपल्याला माणूस बनवत असतो, अपयश आपल्याला विनम्रता शिकवते, यश आपल्या व्यक्तिमत्वाला चमक देत असते आणि खऱ्या अर्थाने आपल्यामध्ये असलेला देत असते. म्हणून आपल्यामध्ये जो या खेळाच्या प्रती आत्मविश्वास आहे, त्या आत्मविश्वासाच्या जोरावर येणाऱ्या काळामध्ये या ठाणे जिल्ह्याचं नावलौकिक वाढवण्यासाठी आपण सगळ्या सहकार्याने प्रयत्न करावा. त्याच्यासाठी आपल्याला मी शुभेच्छा देतो. या लोकसभेचा खासदार म्हणून नाही तर मीही कधी काळी कबड्डी असोसिएशनचा उपाध्यक्ष होतो. कबड्डीच्या बद्दल मला अतोनात प्रेम आहे. मग या खेळाच्या साठी माझ्याकडनं काही आपल्याला अपेक्षा असतील तर निश्चितपणाने आपल्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहून आपल्याला मी ते योगदान माझ्यापर्यंत निश्चितपणाने देईन अशा प्रकारचा विश्वास आपल्याला मी देतो. संतोष तरे आणि यांच्या सर्व सहकार्यांना धन्यवाद देतो की आपण अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलं. येणाऱ्या काळामध्ये आपल्या या आयोजनाच्या माध्यमातून चांगले खेळाडू निर्माण होऊन ते देशाचं नावलौकिक वाढवतील असा विश्वास व्यक्त करतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय सुंदर शब्दांमध्ये कबड्डीचं वर्णन आणि